खोलात टाकला होता. यावेळी चांगला बॉल आपण पाहतोय आणि इथं मात्र अपील होतंय. उत्साह जास्ती आणि आत्मविश्वास कमी. अपीलमध्ये पंचांनी पेटावून लावले. पहिला डॉट बॉल आणि डॉट बॉलने सुरुवात करतोय पहिल्या महत्त्वपूर्ण अनिवार्य पॉवर प्ले षटकाची. संदेश हा बॉलर आपण पाहतोय. षटकातील पुढील बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. निखिल ऑन स्ट्राईक. यावेळी बराचसा शपल झाला होता पण इथं मात्र उजव्या इष्टीच्या बराचसा बाहेर चेंडू. पंचांनी दोन्ही हात समांतर केले आणि अवांतर धाबा आणि अवांतर धाबेने धावपलकावर धावसंख्या आपण पाहतोय टोटल ही धावपलकावर. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल सँडी. या गोलंदाजाला प्रतिस्पर्धी संघाला बोनस रूपामध्ये धाव खर्च करतोय. टोटल धावपलकावर धावसंख्या 1 धाव बिनबाद. या मॅचमध्ये प्रथमतः नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर बॅटिंग करतोय माऊली सातेरी युवराज स्पोर्ट्स संघ. पुढील बॉल सँडी ऑन द मार्क राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी अक्रॉस द लाईन हा पटका खेळलाय. फुल टॉस बॉल होता. फुल लॉस फुल टोल आणि चेंडू जाईल सीमा रेषा पार. भगवा चषक षटकार. निखिलच्या बॅटमधून आपण एक चांगला एक लांब षटकार पाहिला आणि बॉलला पण फरार केले. मॅच बॉल होता आणि त्या बॉलला पण फरार केलंय निखिलने. धावपलकावर धावसंख्या आपण पाहतोय 7 धावा. महेंद्र सिंग धोनी जर्सी क्रमांक 7, रोनाल्डो जर्सी क्रमांक 7, इंद्र धनुचे कलर 7, आठवड्याचे वार 7, लग्नाचे फेरे 7 आणि तुमची आमची 7 या स्पर्धेसाठी टोटल 7 धावा धावपलकावर. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर. पुढील बॉल संदेश ऑन द मार्क. टप्प्याचा बॉल. यावी बॅटची कडा आपण पाहतोय. इथं मात्र पहिली विकेट प्राइज विकेट निखिलला माघारी परतावा लागेल. निखिल बॅक टू द पॅव्हलियन. 7 या धावसंख्येवर पहिला धक्का बसतोय प्रतिस्पर्धी संघाला आणि कमबॅक करतोय गोलंदाज संदेश. कॉट बिहाइंड विकेट क्रमांक. निखिल नामक बॅटर हा बाद होतोय. त्याची जागा घेण्यासाठी रोहन लोणे तिसऱ्या क्रमांकासाठी मैदानामध्ये पावलं टाकतोय. 7 धावा पहिला धक्का बसतोय. 7 या धावसंख्येवर पहिली विकेट आपण पाहतोय सँडीच्या स्पेलमध्ये. पुढील बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढील बॉल फेस करेल रोहन लोणे. आपण पाहतोय टीमचा कॅप्टन तिसऱ्या क्रमांकासाठी. यावेळी गुट्टप्याचा बॉल उजव्या इष्टीच्या बाहेर बॉल होता. थोडासा अवे फ्रॉम द बॉडी खेळायचा प्रयत्न आपण पाहतोय रोहनकडनं. चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही. डॉट बॉल. धावपलकामध्ये कुठलाही बदल नसेल. धावपलकावर धावसंख्या टोटल 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. इथं मात्र उजव्या इष्टीच्या बाहेर बॉल. पंचांनी दंडात्मक कारवाई केली. आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल आणि इथं मात्र अतिरिक्त धावा आणि या प्रतिस्पर्धी संघाला बोनस रूप धावा भेटेल आणि धावपलकावर धावसंख्या 8 धावा धावपलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर.
यावेळी पणपटचा वापर केला, पुढे सरकून खेळायचा प्रयत्न होता, चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही, बाकीचं काम पूर्ण केलं विकेट किपर पीटरने आणि डॉट बॉल आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी, एक षटकार जरूर खर्च केला या षटकामध्ये, त्यानंतर कमबॅक पाहायला भेटते ते सँडीकडनं. राईट ऑफ ओव्हर द विकेट, पुढील बॉल. यावेळी पुन्हा एकदा चांगला बॉल आपण पाहतोय, इथं मात्र टप्पा पडल्यानंतर बॉलने वळण घेतलंय, वळसा घेतला, स्विंग अँड मिस, बॅटर मिस होतोय, बॅटरकडे कुठलंही उत्तर नाही, कुठलाही अंदाज नाही या बॉलवर. डॉट बॉलने महत्वपूर्ण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक समाप्त होते. धावपलकामध्ये कुठलाही बदल नाही, 8 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. ओ टू डीजे टक पेटून. थँक्यू डीजे. बॉलिंग मध्ये बदल आपण पाहतोय, न्यू बॉलर वासुदेव. पहिलाच बॉल ऑन साइडला, या पुलचा पटका आपण पाहतोय, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूपर्यंत पोहोचतोय आणि चेंडूची फेक करतोय, तोपर्यंत एकच धाव पूर्ण केली जाईल दोन्ही बॅटरकडनं. दुसऱ्या धावेची तमाम शंका समाप्त करतोय क्षेत्ररक्षक आणि या एकेरी धावसंख्येने धावपलकावर धावसंख्या टोटल 9 धावा धावपलकावर. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त होतोय. टप्प्याचा बॉल, यावेळी बराचसा शफल झाला होता. बॅटर ऑन साइडला हा पटका खेळायचा प्रयत्न होता, इथं मात्र चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही, पण इथं मात्र 22च्या स्वरूपामध्ये एक धाव ही बहाल केली जाईल. परिणामी एकेरी धावसंख्येने धावपलकावर धावसंख्या टोटल 10 धावा धावपलकावर. महत्वपूर्ण सांघिक दुसरं अनिवार्य पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. आतापर्यंत या षटकामध्ये आपण पाहतोय 2 धावा खर्च करतोय गोलंदाज वासुदेव. यावेळी टप्प्याचा बॉल ऑन साइडला, पुलचा पटका, उंचाई, लंबाई, दुरी भेटणार नाही, तर मात्र चांगला एफर्ट पाहायला भेटते, पण चेंडू जाईल सीमा रेषा पार. येतोय खणखणीत षटकार कृष्णा पाटकरच्या बॅट मधून, क्रॅकिंग ब्रँडेड भगवा चषक षटकार. वाईट बॉल असेल तर नक्कीच या अगोदर चेंडूवरती षटकार नक्कीच खेचला, पण क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. चांगला एफर्ट तिथं त्या क्षेत्ररक्षकाने दाखवला, प्रयत्न केला आणि इथं मात्र षटकार आपण जरूर पाहिला, पण क्षेत्ररक्षकाचं कौतुक नक्कीच केलं पाहिजे. यावेळी ऑन साइडला शॉट अन पुल करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय, टप्पा पडल्यानंतर चेंडू उसळी घेतोय आणि या बॉलवर बॅटरकडे कुठलाही उत्तर नाही, कुठलाही अंदाज नाही. डॉट बॉल, धावपलकामध्ये कुठलाही बदल नाही. धावपलकावर धावसंख्या टोटल 17 धावा धावपलकावर. टप्प्याचा बॉल, फनफूटचा वापर केला होता, बॅटरने पुढे सरकला होता, पण खूपच बाहेर चेंडू उजव्या इष्टीच्या आणि पंचांनी दंडात्मक कारवाई केली. पुन्हा बॉल हा टाकावा लागेल प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजाला आणि अतिरिक्त धावेने धावपलकावर धावसंख्या 18 धावा धावपलकावर. टप्प्याचा बॉल, यावेळी इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू डीप मिड विकेटला, सीमारेषा पार, आधार कार्ड चौका, पहचान का मौका आणि कृष्णा पाटकरच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग ब्रँडेड चौकार. स्पर्धेदरम्यान मान्यवर कक्षामध्ये युवा सेना विभाग प्रमुख सन्माननीय दीपेश परब यांचं पण आगमन आहे. काही खेळाडू त्यांच्या गावातील मातोंड गावातील पण खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळत आहेत आणि कृष्णा पाटकर त्याच गावचा आणि त्याच्या बॅटमधून धुवाधार फलंदाजी त्यांना पण पाहायला भेटते. आणि इथं मात्र डीप लॉंग लेगला या क्षेत्रामध्ये चेंडूला बॉलला पाठवलंय आणि या
बॉलवर चौकार आपण पाहतोय आणि या चौकाराने धावफलकावर धावसंख्या टोटल आपण पाहतोय 26 धाबा धावफलकावर. जवळजवळ 12 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. प्रारंभी 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. अनिवार्य पॉवर प्ले षटक होती आणि धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 26 धावा. डीजे आमच्या रक्ताचा रंग एकच भगवा आणि तो भगवा झेंडा फडकतो या मैदानावरती. असे रंग पाहतोय प्रतीक डिचोलकर, युवा खेळाडू, गुणवान खेळाडू प्रतीक डिचोलकर. उबादांडा गावचा हा खेळाडू, गुणवान खेळाडू. पहिला बॉल घेऊन सज्ज असेल आणि पहिला बॉल फेस करेल लेफ्ट हँडर बॅटर कृष्णा पाटकर. चौथ्या षटकातील पहिला बॉल कोट एन कडनं सज्ज असेल प्रतीक. या बेलवर फुल टॉस बॉल होता. चेंडूला पाठवलं डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक घेतोय, चेंडूपर्यंत पोहोचतोय, कॅरिबियन स्टाईल मध्ये क्षेत्ररक्षण करतोय. जोपर्यंत चेंडूची फेक होते तोपर्यंत धावेंची लयलूट केली. एकेरी धावसंख्येची पावलं ही तिसऱ्या धावेकडे वळली. सुंदर अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. चांगला तालमेल पाहायला भेटतो. या दोन्ही बॅटरमध्ये चांगलं कॉम्बिनेशन पाहायला भेटतंय आणि या 3 धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल परावर्तित आपण पाहतोय होताना 38 धावा. डबल सिंगल ह्या धावा सुद्धा क्रमप्राप्त धावा असतात आणि चांगलं क्रिकेट पाहायला भेटते या जोडीकडनं. पहिल्याच बॉलवर 3 धावा कुठल्या गेल्या दोन्ही बॅटरकडनं. या बाई मोठा फटका घ्यायचा प्रयत्न, फटका फसतोय, चेंडू हवेत, मिस टाइम स्ट्रोक होतोय आणि इथं मात्र मोठी विकेट. कमबॅक करतोय प्रतीक. पवन या बॅटरला माघारी परतावा लागेल. पवन बॅक टू द पॅव्हिलियन. धावफलकावर धावसंख्या टोटल 38 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. या स्पर्धेचा आजचा 6व्या क्रमांकाचा सामना आपण पाहतोय. एक मोठी स्पर्धा आपण पाहतोय. युवा सेना आयोजित, वेंगुर्ला तालुका आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा भगवा चषक 2025 स्पर्धा आपण पाहतोय, अनुभवतोय, ऐकतोय. न्यूमॅन सचिन 5व्या क्रमांकासाठी. धावफलकावर धावसंख्या 38 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. पहिल्या डावाचं या मॅच मध्ये आपण पाहतोय प्रथमतः फलंदाजी करतोय माऊली सातेरी युवराज स्पोर्ट्स संघ. यावेळी लोअरफुल टॉस बॉल आपण पाहतोय. चेंडूला पाठवलंय, सीमारेषा पार येतोय खणखणीत षटकार. भगवा चषक षटकार. कृष्णा पाटकर ऑन दी फायर. उजो
टीजे. धावपलकावर धावसंख्या 45 धावा. धावपलकावर 4 षटकांच्या समाप्तीनंतर 5वं षटक आणि 5व्या षटकासाठी गोलंदाजी ट्रॅकवर सिद्धांत कावले. यावेळी अल्टीपल्टी हा फटका आपण पाहतोय. फटका पसतोय, झेलात रूपांतर, आत्मघाती फटका घ्यायचा प्रयत्न. लगेच तो अबाद नाही तो बरबाद, लागला तर तीर नाहीतर फकीर असा फटका घ्यायचा प्रयत्न. आणि इथं मात्र विकेट. प्रतिस्पर्धी संघाला इथं मात्र चौथा धक्का बसतोय. सचिन टाकर बॅक टू द पॅव्हिलियन. धावपलकामध्ये कुठलाही बदल नसेल. 45 धावा धावपलकावर. टीजे. इथं मात्र आल्या आल्या आडव्या बॅटने हा फटका खेळलाय. जमिनीलगतचा फटका डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक घेतोय. पहिल्या प्रयत्नात थोडासा फंबल, दुसऱ्या प्रयत्नात चेंडूवरती ताबा मिळवला. चेंडूची फेक केली तोपर्यंत प्रतिस्पर्धी संघाच्या बॅटरने 2 धाव्यांची लयलूट केली आणि या 2 धावेने धावपलकावर धावसंख्या टोटल 47. धावपलकावर धावसंख्या. प्रथमतः या मॅच मध्ये बॅटिंग करतोय PS कंस्ट्रक्शन संघ. 47 टोटल. लॉस ऑफ 4 विकेट. या कुट्टप्याचा बॉल आपण पाहतोय. चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही. बाकीचं काम पूर्ण केलं विकेट किपरने. डॉट बॉल, चांगला बॉल होता. थोडस वळण या बॉल मध्ये आपण पाहिलं. या गती, वेगवान, भन्नाट वेग होता या बॉलला. या बॉलवर पण कुठलाही उत्तर नाही, कुठलाही अंदाज नाही. डॉट बॉल. चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही. सगळी गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज सुशांत कडनं बापरा सिद्धांत. यावेळी पण पुढचा वापर केला. यावेळी फुल लेनचा बॉल होता. डॉट बॉल. अजून एक डॉट बॉल आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा, चांगली लेन लाईन या स्लॉक ओव्हर मध्ये. यावेळी मोठा फटका घ्यायचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे, फटका पसतोय आणि विपुल पवार याने प्रयत्न केला होता. चांगला एफर्ट दाखवलं होतं पण सरते शेवटी चेंडू हातातून निसटला
आणि इथं मात्र धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. अतिघाई संकटात ने खराब कॉल होता. नेहाल बॅक टू द पॅव्हिलियन. TJ धावसंख्या आपण पाहतोय कुठलाही बदल नाही. 48 धावा. धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात न्यू बॅट आपण 5 गड्यांच्या मोबदल्यात न्यू बॅटर काशी पर आपण पाहतोय मैदानामध्ये पावलं टाकतोय 7व्या क्रमांकासाठी. पाच षटकांचा खेळ समाप्त. 6व्या षटकाचा खेळ आपण पाहतोय आणि या 6व्या षटकासाठी गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असेल प्रतीक टिचोलकर. वैयक्तिक स्वतःकडून दुसरं आणि टीमकडनं 6वं षटक. स्लॉग ओव्हर अंतरिम षटक या इनिंगचं सांगता करणारा पहिला बॉल. या बी उजव्या इष्टीच्या खूपच बाहेर बॉल आपण पाहतोय. इथं मात्र क्षेत्ररक्षक फंबल होत आहे. चेंडू जाईल सीमारेषा पार येतोय. चौकार डीप लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये चेंडू जाईल डाऊन द ग्राउंड. चौकार. साईडला या बॉलला गेले. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक फंबल होते. खराब फिल्डिंग मिसफिल्ड आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत आहेत दोन्ही बॅटर. 2 धावेमध्ये लयलूट करतायत आणि या कपल धावेने धावपलकावर धावसंख्या टोटल 55. 55 धावा धावपलकावर आपण पाहतोय. शेवटचं षटक प्रगतीपथावर. एका बाजूने कृष्णा पाटकर काय बॅटिंग करतोय. आपल्या संघासाठी संघर्ष करतोय एक अकेला सेना बरोबर. या बी बॅटची बाहेर काढा. आउटसाइड चेंडूचा प्रवास आपण पाहतोय. शॉर्ट पॉईंटच्या क्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण केली जाईल. तिथं क्षेत्ररक्षक तैनात आहे. सँडी नावाचं प्रोटेक्शन. एका धावेने धावपलकावर धावसंख्या टोटल 56. शेवटचं षटक प्रगतीपथावर. या पहिल्या डावाचं अंतरिम षटक. पुढील बॉल प्रतीक कोट एन कडनं सज्ज असेल. राईट अप ओव्हर द विकेटचा मारा. हो यावेळी मोठा फटका घ्यायचा प्रयत्न होता. काशी या बॅटरचा बॅटची आतली कट. त्यानंतर चांगलं बॅकअप पाहायला भेटते अंबरकडनं. विकेट किपर फंबल झाला होता आणि विकेट किपरला पांघरून घालण्याचं काम केलंय अमरने आणि ते मात्र एक धाव पूर्ण केली जाईल आणि या एकेरी धावसंख्येने धावपलकावर धावसंख्या 57 टोटल. पुढील बॉल प्रतीक. यावेळी चांगला बॉल वाईड यॉर्कर आपण पाहतोय आणि या बॉलवर कुठलंही उत्तर नव्हतं कृष्णाकडे. निशब्द करणारा बॉल. डॉट बॉल. ओ वाट डिलिव्हरी. काय बॉल होता. खोलात टाकला होता. गती होती. वेगवान चेंडू होता आणि इथं मात्र एक धाव पूर्ण केली जाईल. दोन्ही बॅटरकडनं विकेट किपर पुन्हा एकदा आपण फंबल होताना पाहतोय विपुल पवार. धावपलकावर धावसंख्या 58 धावा. शेवटचं षटक प्रगतीपथावर. 6व्या क्रमांकाचा सामना आपण पाहतोय. या स्पर्धेचा तिसरा दिवस बापरा आणि या तिसऱ्या दिवसातील 6व्या क्रमांकाचा सामना. PS कंस्ट्रक्शन विपक्ष माऊली सातेरी युवराज स्पोर्ट. या दोन संघामध्ये यावेळी खोलात टाकलेला बॉल. बॅक टू द बॉलर. एक धाव पूर्ण केली जाईल दोन्ही बॅटरकडनं. दुसऱ्या धावेची तमाम शंका ही समाप्त होईल आणि एका धावेने धावपलकावर धावसंख्या टोटल 59 धावा धावपलकावर. या मॅचमध्ये प्रथमतः टॉस हरल्यानंतर बॅटिंग केली PS कंस्ट्रक्शन या टीमने आणि धावपलकावर धावसंख्या जमवल्या 59 धावा. तर प्रतिस्पर्धी संघाला 60 या धावसंख्येचं नक्कीच या मॅचमध्ये टार्गेट असेल. 60 धावांचं पाठलाग या मॅचमध्ये होईल का या धावांचा बचाव
का टारगेट है टोटल मैच को जीतने के लिए माउली सातेरी युवराज स्पोर्ट क्रिकेट टीम के सामने उनके ओपनिंग जोड़ी आ चुके हैं मैदान पर और देखना होगा पीएस कंस्ट्रक्शन क्रिकेट टीम जिन्होंने 59 रन बनाए। गेंदबाजी का मोर्चा किनके हाथों में सुपुर्द की जाती है? पहले ओवर की गेंद पीटर और पीटर के साथ भूषण जाधव, ये जोड़ी मैदान पर पीटर फर्नांडिस के साथ। इस मैच पर बहुत कुछ निर्भर है, देखा जाएगा फिलहाल किस तरह से ये मुकाबला होता है। अगर माउली सातेरी युवराज स्पोर्ट जीतते है तो वो टॉप पर होगी तीसरा मैच जीतकर। अगर हार गई तो ये दूसरी जीत भी होगी मैदान पर पीएस कंस्ट्रक्शन क्रिकेट टीम की। देखा जाएगा फिलहाल किस तरह से मुकाबला होता है। पावर प्ले का पहला ओवर और गेंदबाजी के लिए सिद्धू पर पावर प्ले का पहला ओवर लेकर गेंदबाजी के लिए 60 रन टोटल 6 ओवर का मैच और पहली गेंद फ्रंट फुट पर गेंद को ड्राइव किया, इस बार बीचों बीच नहीं लगी, थोड़ा सा बाहरी किनारा और गेंद चले गई बैकवर्ड कवर पॉइंट पर। जब तक गेंद को उठाते फील्ड करते एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। एक रन के साथ रनों का खाता शुरू होता हुआ भूषण जाधव ने अपना और अपने टीम का खाता शुरू किया और स्ट्राइक पर बैटर है लेफ्ट हैंडर बैटर अंपायर से गार्ड लेते हुए पीटर फर्नांडिस जो सिद्धू परब की गेंदबाजी का सामना करेंगे। सिद्धू परब अपने बॉलिंग मार्ग पर एक छोटा रनअप 10-12 कदमों के साथ कमेंट्री बॉक्स के ओर से सामने पीटर फ्रंट फुट पर गेंद को ड्राइव किया, इस बार कवर की तरफ जब तक लॉन्ग अप पर लगभग आते गेंद को उठाते फील्ड करते एक सिंगल पूरा किया। दोनों बल्लेबाजों ने एक एक रन के साथ अपना खाता खोला और 60 रनों का जवाब देती हुई टोटल पहुंचा 2 पर। फुलर लेन की गेंद ऑफ स्टंप को छोड़कर पीछा किया था, इस बार ऑफसाइड पर खेलना चाहते थे, गेंद बल्ले में कोई संपर्क नहीं और बाकी का काम पूरा किया विकेट कीपर ने। एक अच्छा टोटल है 60 का। शाम के दौर में पीछा करना बात उतनी आसान नहीं है इस विकेट पर। बहुत अच्छी गेंद, इस बार सम्मानजनक खेला कवर की तरफ, एक्स्ट्रा कवर पर फील्डर निशाना लगाया नॉन स्ट्राइकर एंड पर, लेकिन अपने पॉपिंग क्रीज में सुरक्षित एक सिंगल को बनाते हुए दोनों बल्लेबाज 3 पर पहुंचा टोटल। 2 पर भूषण जाधव, स्ट्राइक पर पीटर फर्नांडिस 1 पर और सिद्धू परब अपने बॉलिंग मार्ग पर। छोटी गेंद बैकफुट पर, इस बार शॉर्ट आर्म पुल ऑन साइड पर लॉन्ग ऑन पर पहला रन बड़ी तेजी के साथ दूसरे के लिए पलटे और जब तक गेंद को उठाते फील्ड करते थ्रो करते 2 रन पूरे किए दोनों बल्लेबाजों ने। एक अच्छा शॉट, खुला मैदान है और खुले मैदान पर पीटर की बल्लेबाजी देखने के लिए बिल्कुल मजा आ जाता है। मैदान पर बहुत अच्छी बल्लेबाजी करते, जिस तरह से लतेश साळगावकर की बल्लेबाजी होते बिल्कुल उसी अंदाज के साथ ये लेफ्ट हैंडर पीटर कारपेट के साथ अच्छा शॉट लॉन्ग अप पर फील्डर। अच्छा क्रिकेट, बिल्कुल बढ़िया क्रिकेट, कोई जल्दबाजी नहीं है। मालूम है इस विकेट पर अगर रुककर खेले तो रन बन सकते हैं मैदान पर। पावर प्ले का पहला ओवर समाप्त हुआ और पहले ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 6 रन बिना किसी नुकसान से। डीजे पहला ओवर समाप्त हुआ, पहले ओवर के बाद टोटल स्कोर है 6 रन बिना किसी नुकसान से। 60 का टारगेट है। पहला ओवर समाप्त हुआ, सामने गेंदबाजी में परिवर्तन। दूसरे ओवर की शुरुआत होते हुए और स्ट्राइक पर बैटर है पीटर फर्नांडिस सामना करते हुए आने वाले दूसरे ओवर की पहली गेंद का। और बहुत ही बेहतरीन मिड विकेट पर मौका फील्डर के लिए, सीधे हाथों में गेंद और पीटर आउट होकर वापस। पहला विकेट चला गया टीम का, माउली सातेरी युवराज स्पोर्ट क्रिकेट टीम का। डीजे
दूसरा ओवर और पहली गेंद पर एक सफलता, एक अच्छा शॉट जरूर था लेकिन जो फील्डिंग प्लेसमेंट थी बहुत दाद देनी पड़ेगी कप्तान को। सीधा फील्डर के हाथों में मिड विकेट पर और पीटर आउट होकर वापस, और पीटर के आउट होने के बाद विपुल आ चुके हैं मैदान पर। बहुत कुछ दारोमदार रहेगी इस जोड़ी पर मैदान पर, क्योंकि 60 के टोटल के मैं बात कर रहा था, आसान बात नहीं है इस विकेट पर। तेज गेंद इस बार ऑफ स्टंप पर थोड़ा सा कंधों का ज्यादा इस्तेमाल किया था, बाउंस मिला गेंद को, गेंद निकली विकेट कीपर के हाथों में। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। निखिल गेंदबाजी करते हुए स्कोर रुका हुआ 6 पर 1 विकेट के नुकसान पर। दूसरा ओवर चलता हुआ मैदान पर। अच्छी गेंद इस बार, ओ थोड़ी सी हवा में बिड़ा पर, ओ शायद वहां पर निश्चित रूप से खतरा बन सकता था, डायरेक्ट हिट। और अंपायर का इशारा आ चुका है थर्ड अंपायर की ओर, देखा जाएगा। नॉट आउट, बल्लेबाज सेफ है अपने क्रीज में। लेकिन सामने स्ट्राइक पर भूषण जाधव सामना करते हुए निखिल की गेंदबाजी का। छोड़ा इस बार जाने दिया लेग स्टंप से बाहर, गेंद वाइड बॉल का इशारा, और इस वाइड बॉल के साथ एक सिंगल बन गया स्कोर के खाते में। 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 8 पर पहुंचा 1 विकेट के नुकसान पर। खेल चलता हुआ मैदान पर ये दूसरे ओवर का। इस बार बड़े शॉट के लिए निकले थे, बाहरी किनारा, गेंद निकली स्लिप की तरफ, गेंद फील्ड होती हुई। बहुत अच्छी गेंदबाजी हो रही है, और एक विकेट मिलने के बाद पीटर का विकेट मिला तो उत्साह बुलंद हो गया, हौसला बुलंद हो गया मैदान पर पीएस कंस्ट्रक्शन क्रिकेट टीम का। एक जीत एक हार, ये मैच बहुत महत्वपूर्ण है उनका। बढ़िया शॉट, गेंद फिर से हवा में, कवर पर, एक्स्ट्रा कवर पर, सीधे हाथों में फील्डर के, और दूसरा विकेट चला गया। भूषण जाधव आउट होकर वापस डीजे। साथ देने के लिए न्यू बैटर आते हुए मैदान पर। स्कोर रुका हुआ 8 पर 2 विकेट के नुकसान पर। बहुत अच्छा ओवर चलता हुआ, 2 बहुमूल्य विकेट चटकाते हुए निखिल, और सामने इस बार लॉफ्ट किया गेंद को बॉलर के सर के ऊपर से, लॉन्ग ऑफ बाउंड्री पर एक लाजवाब शॉट, गेंद चली गई 4 रन के लिए। परणा स्पोर्ट चौका। डीजे
गेंदबाजी पर एक बार फिर से आते हुए सिद्धू परब अपने बॉलिंग मार्ग पर खुद का दूसरा टीम का तीसरा ओवर जारी रखते हुए 2 ओवर का खेल समाप्त हुआ। स्कोर 12 रन 2 विकेट पर। दूर दूर जमाई गई फील्ड। ओ बहुत अच्छी गेंद सामने पा गए। गेंद थोड़ी टिप्पा खाने के बाद नीचे रही। एलबीडब्ल्यू करार घोषित करते हुए सफलता मिलती हुई तीसरा विकेट चला गया माउली सातरी युवराज स्पोर्ट क्रिकेट टीम का। 12 रन 3 विकेट पर डीजे। ला चुके मैदान पर। साहिल खोबरेकर आ चुके मैदान पर बल्लेबाजी के लिए। सिद्धू परब अपने बॉलिंग मार्ग पर बहुत अच्छी सफलता दिलाते हुए अपने टीम को आउट होकर वापस विपुल तीसरा विकेट। कट के इस बार बहुत ही खूबसूरत शॉट कवर पॉइंट बाउंड्री पर। 2 फील्डर गेंद के पीछे लगभग गेंद निकलती हुई बाउंड्री लाइन पर 4 रन के लिए चली गई बाउंड्री लाइन से बाहर। डीजे नुकसान पर टोटल स्कोर। तीसरा ओवर 60 का टोटल टारगेट मैच को जीतने के लिए। बहुत बेहतरीन शॉट इस बार कवर की तरफ। एक बार फिर से कवर पॉइंट बाउंड्री पर 2 फील्डर है। 1 रन दूसरे के लिए पलटे दोनों बल्लेबाज और लगभग डीप कवर पॉइंट बाउंड्री पर गेंद को उठाते फील्ड करते 2 रन मुकम्मल के दोनों बल्लेबाजों ने और इन 2 रन के साथ टोटल पहुंचा 18 रनों पर 3 विकेट के नुकसान पर। सफर लंबा है, मंजिल दूर की है, 60 का लक्ष्य है सामने और 3 कीमती विकेट वो भी खो चुके हैं टीम। तो देखना होगा बाकी के बल्लेबाज क्या करते हैं। भूषण जादव, पीटर फर्नांडिस, विपुल पवार, ये 3 विकेट बहुत जल्द गिर चुके हैं टीम के। बढ़िया शॉट, एक लोअर फुल टॉस कवर पर सीधा फील्डर के पास गेंद। अगर थोड़ी अगल बगल में गेंद निकलती तो 1-2 रन बन सकते थे, लेकिन सीधे एक्स्ट्रा कवर पर फील्डर के पास गेंद फील्ड होती हुई और सिद्धू परब अपने बॉलिंग मार्ग पर। ओवर पिच गेंद, जोरदार बल्ला घुमाया लेकिन संपर्क नहीं हुआ गेंद और बल्ले के बीच में। गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में। स्कोर रुका हुआ 18 रनों पर 3 विकेट के नुकसान पर। खेल जारी है तीसरे ओवर का। आने वाले 3 ओवर का खेल मैच का अभी भी बाकी। ओवर पिच गेंद हवा में लॉन्ग अप पर फील्डर ओहो गिर पड़े लेकिन अपने आप को बिल्कुल संभाला, कैच नहीं छोड़ा और चौथा विकेट चला गया टीम का। 18 रन 4 विकेट पर 3 ओवर की समाप्ति के बाद। डीजे
लिए माउली सातेरी युवराज स्पोर्ट क्रिकेट टीम। शायद जिस तरह से मुकाबला हो रहा है, आने वाले 3 ओवर बाकी है, लेकिन ओमकार लग रहा है कि 3 टीमों के बीच में भिड़ंत होगी मैदान पर। बिल्कुल चिट्ठियां तैयार रखनी पड़ेगी 3 टीमों के साथ, लेकिन और एक शायद ओवर का इंतजार करेंगे। अगर एक फिर से ओवर अगर 15-16 रनों का बन जाएगा तो मैच में वापसी भी हो सकती है माउली सातेरी युवराज स्पोर्ट क्रिकेट टीम की। फिलहाल बॉलिंग में परिवर्तन, चौथे ओवर की शुरुआत, 18 गेंदों का खेल बाकी और 42 रन अभी भी मैच को जीतने के लिए। बॉलिंग में परिवर्तन, निखिल आ चुके हैं गेंदबाजी के लिए। इस बार ऋषि आ चुके गेंदबाजी पर, अपने फॉलो थ्रू में गेंद के नीचे कैच को दबोचते हुए पहली गेंद पर ऋषि को सफलता मिलती हुई और एक विकेट चला गया, 5वां विकेट चला गया टीम का। नए बल्लेबाज मैदान पर, पशा थिरोडकर न्यू बैटर मैदान पर, जो सामना करेंगे आने वाली अगली गेंद का। ऋषि अपने बॉलिंग मार्ग पर एक पहली गेंद पर सफलता दिलाते हुए लेग ब्रेक गेंद बल्लेबाज को बीट करते हुए डॉट गेंद। 16 गेंदों का खेल बाकी है, 16 चेंडूंचा खेळ बाकी, 16 चेंडूत 42वा सामना जिंकण्यासाठी। 16 गेंदों में 42 रन। बहुत अच्छी गेंद, एक अच्छा यॉर्कर, हाना कर रहे थे, आखिरकार निकले, निशाना लगाया था स्ट्राइक एंड पर, गेंद नहीं लगी स्टंप पे, एक सिंगल बन गया स्कोर के खाते में और 1 रन के साथ बड़ी देर के बाद स्कोर आगे बढ़ता हुआ 19 पर पहुंचा टोटल, 5 विकेट के नुकसान पर, 19 लॉस ऑफ 5 विकेट। अभी भी चाहिए 41 रन और इस ओवर के बाद 2 ओवर का सिर्फ खेल बाकी है। रन रेट बढ़ता जा रहा है स्कोर बोर्ड पर, बड़े शॉट लगाने पड़ेंगे और देखना होगा सामने स्ट्राइक पर लेफ्ट हैंडर बैटर जो सामना करते हुए अमर आने वाली अगली गेंद का। ओके 20 पर पहुंचा टोटल स्कोर। बोल 4 रन के लिए चली गई गेंद बाउंड्री लाइन से, 6 रन के लिए चली गई सीमा रेखा से बाहर। यही बल्लेबाजी करनी पड़ेगी मैच को जीतने के लिए, लंबे लंबे शॉट लगाने पड़ेंगे और ऐसा नहीं है कि मैच अभी भी नहीं बन सकता। 3 विकेट जरूर खोया है फ्रंट लाइन के बल्लेबाज, लेकिन इस बल्लेबाजी में भी दमकम है और वो भी कोशिश करेंगे और अगर इस तरह से अगर 1-2 और शॉट लगे मैच में बिल्कुल वापसी हो सकती है माउली सातेरी युवराज स्पोर्ट क्रिकेट टीम की। 6 रन बने स्कोर के खाते में और इन 6 रन के साथ स्कोर आगे बढ़ा 26 पर, 26 लॉस ऑफ 5 विकेट, 26 रन 5 विकेट पर। 4th ओवर इन प्रोग्रेस, चौथा ओवर, आने वाले 2 ओवर और सामने लेफ्ट हैंडर बैटर स्ट्राइक पर बल्लेबाजी करते हुए अमर, बहुत ही बेहतरीन शॉट अमर तोरस्कर स्ट्राइक पर। ऑन साइड पर खेलना चाहते थे, अपकटर ठीक से टाइमिंग नहीं हुआ, गेंद और बल्ले के बीच में विकेट कीपर आते, गेंद को उठाते, फील्ड करते, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। लेकिन इस मैच में ओमकार बहुत कुछ दारोमदार थी पीटर की बल्लेबाजी पर। पीटर थे, विपुल थे, भूषण जाधव, 3 बहुत ही बेहतरीन बल्लेबाज थे, लेकिन वो बहुत पावर प्ले में जल्दी आउट हुए, दबाव मिडल ऑर्डर पर आ गया। ये गेंद लेग स्टंप से बाहर, वाइड बॉल का इशारा, ज्यादा टर्न हुई इस बार गेंद टिप्पा खाने के बाद और वाइड बॉल के साथ एक अतिरिक्त सिंगल बढ़ गया स्कोर में और सिंगल के साथ स्कोर पहुंचा 27, 27 रन 5 विकेट के नुकसान पर। एक दूसरा और बड़ा शॉट इस ओवर में चाहिए, मैच फिर से ऑन हो जाएगा मैदान पर और एक अगर बड़ा शॉट लगता है इस ओवर में तो
अच्छा शॉट गेंद को शॉर्ट मिड विकेट पर थोड़ी सी हड़बड़ाहट फील्डिंग में, क्या दूसरे रन की कोशिश होगी? और जब तक फील्डर आते गेंद को फील्ड करते, एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने, 1 रन मिला स्कोर में और इस सिंगल के साथ स्कोर पहुंचा टोटल 28। 4 ओवर समाप्त हुए और 4 ओवर की समाप्ति के बाद 28 रन टोटल स्कोर। आने वाले 2 ओवर बाकी है, 12 गेंदों का खेल और 32 रन मैच को जीतने के लिए। 12 चेंडूत 32 धावा। चांगलं टाकलं गेलं, आणखी एखादा गडी बाद झाला, एक 6-8 धावापर्यंत माफक षटक जर टाकलं गेलं तर सामना मजबूत PS कंस्ट्रक्शन क्रिकेट संघासाठी. परंतु दुसऱ्या बाजूने माऊली सातारी युवराज स्पोर्ट क्रिकेट संघ, या षटकात जर 2 मोठे फटके अजून निघाले, या सामन्यात शेवटच्या षटकात नक्कीच एक रंगतदार लढत आपल्याला मैदानात बघायला मिळेल. बघूया काय घडतंय मैदानात. गोलंदाजीत बदल झालाय, कॉमेंट्री बॉक्स कडून सज्ज होतोय गोलंदाज. 5व्या षटकाला प्रारंभ होतोय मैदानात. गोलंदाज निखिल. आकुट टप्प्याचा चेंडू फाईन लेगला हलकेच वळवलाय चेंडू. एकेरी धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत, थोडंसं अंतर कमी होतंय. 31 धावा 11 चेंडू असं समीकरण या सामन्यातील. बघूया कशा प्रकारे या दोन संघादरम्यान सामना संपतोय. कदाचित शक्यता वर्तवली जाते 3 संघादरम्यान चिठ्ठ्या टाकल्या जातील, परंतु अजून 11 चेंडूंचा खेळ हा बाकी. गोलंदाज निखिल पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. ऑप्टमचा चेंडू एक वेगात टाकायचा प्रयत्न, पंच वळतायत, दोन्ही हात समांतर करतायत, अवांतरचा इशारा होतोय. एकेरी धावीची भर धावसंख्येत पडते, निम्म्या धावसंख्येपर्यंत मजल मारतोय संघ. बरोबर 30 धावा करायच्या आहेत, अजून 30 धावा सामना जिंकण्यासाठी. सुंदर फटका, एक ऑफ ड्राईव्ह डीप लॉंग आपला क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूची परती करतोय. 1 धाव सहजगत्या. मोठे फटके मारावे लागतील या षटकात. 1-2 षटकार नक्की हवेत या 5व्या षटकात. एकेरी दुहेरी धावात थोडासा सामना नक्की लांबेल, परंतु सामना जिंकण्यासाठी खूप अवघड असेल आणि त्यासाठीच गरजेचं असेल ते 1-2 मोठे फटके या षटकात. बघूया काय घडतंय पुढील चेंडूवर. ऑफ स्टंपरचा अतिशय सुरेख चेंडू, अचूक लाईनवर चेंडू निर्धाव जातोय. गोलंदाज अतिशय बऱ्यापैकी कामगिरी करतोय, फलंदाजाला जकडून ठेवतोय. निर्धाव चेंडू बाकीचं काम यष्टिरक्षक पूर्ण करतोय. षटक क्रमांक 5 व उर्वरित अंतिम षटकाचा खेळ हा अजून बाकी. फुलटॉस चेंडू भिरकावलाय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपला जातोय, साधा सोपा. 6वा गडी हा बाद होतोय मैदानात. डीजे चोलकर अष्टपैलू खेळाडू. आल्या आल्या एक पुलचा फटका टोलवायचा प्रयत्न, थोडासा अनियमित बाउन्स ज्या विकेटवर आपण बघतोय सकाळपासून, आणि तो चेंडू या ठिकाणी नेमका फेकला गेलाय. टप्पा पडल्यानंतर थोडासा जास्त अतिरिक्त चेंडू उसळी घेतोय. पंच थोडासा इशारा करतायत गोलंदाजाला पहिल्या बाउन्सरसाठी. गोलंदाज सज्ज होतोय पुन्हा. निखिल आपल्या बॉलिंग मार्कवर.
सुरेख चेंडू, पुन्हा एकदा एक चांगला चेंडू ऑफ स्टंपरचा निर्धाव चेंडू, एका चांगल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. ज्या षटकात एका बाजूनं माऊली सातेरी युवराज स्पोर्ट क्रिकेट संघाला किमान 2 मोठ्या फटक्यांची आवश्यकता होती, त्याच षटकात एक हादरा देतोय. एक कमी धावांचं षटक अवघ्या 3 धावा देतोय, एक गडी बाद करतोय. खेळ समाप्त होतोय 5व्या षटकाचा. धावफलक पोहोचलाय तो 31 धावा, अजूनही करायच्या आहेत 29 धावा. या 29 धावांसाठी उरलाय फक्त खेळ तो 6 चेंडूंचा. बदल झालाय. बहुधा सज्ज होतोय तो आमच्या बरोबर दूरवरनं कोर्ट हेड कडून गोलंदाजी मार्कवर. बहुधा रोहन सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मार्कवर. शफल होतोय जास्त, ऑफ साईडला टोलवायचा प्रयत्न, ऑन साईडला चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. सामना थोडासा अवघड मैदानात नक्की झालाय माऊली सातेरी युवराज स्पोर्ट क्रिकेट संघासाठी. फक्त 5 चेंडूंचा खेळ, म्हणजे प्रत्येक चेंडूवर षटकार मारावा लागेल सामना जिंकण्यासाठी. आखूड टप्प्याचा चेंडू, एक पुलचा फटका, शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडूची परती करतोय. फक्त एकेरी धाव, 4 चेंडू 28 धावा हा सामना जिंकण्यासाठी. जयतीर तुळस क्रिकेट संघ कर्णधार कॉमेंट्री बॉक्स पाशी या. जयतीर तुळस क्रिकेट संघ कर्णधार गौरेश कांबळी आपण कॉमेंट्री बॉक्स पाशी या. पुन्हा एकदा एक एकेरी धावेसाठी प्रयत्न, चेंडू निर्धाव जातोय रोहनचा. एक बऱ्यापैकी फटकेबाजी सुरुवातीला आपण बघितली ती कृष्णा पाटकर ज्याने 21 धावांची खेळी केली आणि त्या 21 धावांच्या खेळी दरम्यान एक बऱ्यापैकी धावसंख्या 59 धावा उभारल्या प्रथम फलंदाजीत. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू. चला कॅप्टन या जयतीर तुळस क्रिकेट संघ. कॅप्टन आपण कॉमेंट्री बॉक्स पाशी संपर्क साधा. जयतीर तुळस क्रिकेट संघ. होय विपुल पवार आपण पण या. विपुल पवार, चला उशीर करू नका कारण आता थोडासा वेळ कमी आहे. विपुल पवार आपण या आणि गौरेश कांबळी तुम्ही पण या. मिड विकेटला झेल उडालाय, सुटलाय झेल आणि एक धाव मात्र त्या दरम्यान. सामन्यात औपचारिकता बाकी मैदानात आपल्याला बघायला मिळते, कारण माऊली सातेरी युवराज स्पोर्ट क्रिकेट संघाला पण जाणवलंय की इथून आम्ही सामना जिंकत नाही आणि समोर मात्र सामन्यात विजय संपादन करण्याच्या अगदी वाटेवर दिसतोय तो PS कंस्ट्रक्शन क्रिकेट संघ. चला 2 कॅप्टन या, विपुल पवार आणि गौरेश कांबळे आपण या. ओव्हरपिच चेंडू, फटका पासलाय, झेल टिपला जातोय, आणखी एक गडी तंबूमध्ये परततोय. सामना संपतोय, सामना जिंकतोय तो PS कंस्ट्रक्शन क्रिकेट संघ. सामन्यात मॅन ऑफ द मॅच आपण नक्कीच सांगूया, परंतु त्या अगोदर कॅप्टन जरा लवकर या. PS कंस्ट्रक्शन क्रिकेट संघ कॅप्टन तुम्ही लवकर या.